नमस्कार बांधवांनो, आज 23 जुलै 2024 आणि पुन्हा एकदा व्हिडिओ काढावा लागत आहे नाईलाज. कारण की कसं आहे, ही हृदयचे अटॅक बेटॅक येऊन मारायची पाळी लक्षात घ्या. एक सामाजिक कार्यकर्ता आहे तुळजाभवानीच्या दारामध्ये फक्त निस्वार्थ भावनेने सामाजिक काम करतो गेली 18 वर्ष, आणि त्याची अवस्था काय होत आहे वरचीवर, आणि त्याला ह्या ठिकाणी कसं ट्रॅपमध्ये, कसं ह्या ठिकाणी षडयंत्रामध्ये कशा अडकवलं जात आहे, कशी बदनामी होत आहे, ही मी तुम्हाला जाहीरपणे सांगत आहे. मी माझ्या घराच्या बाहेर उभा आहे, रस्त्यावर उभा आहे. आणि लक्षात घ्या मित्रांनो, काय झालं तुम्हाला सांगतो. कार्य वाढत गेलं आणि खास करून आपलं मंगल कार्यालय झालं. मंगल कार्यालय झाल्यानंतर जी त्रास चालू झाला मित्रांनो, त्यात मंगल कार्यालयाचा व्हिडिओ आठवा मित्रांनो. 2 वर्षापूर्वीचं मंगल कार्यालय कसं फोडण्यात आलं, कसं फरशा फोडण्यात आला, कसं ह्या ठिकाणी बदनामी केली गेली. आणि त्यानंतर लक्षात घ्या, ही जी लोन आहे हे माझ्या घरापर्यंत ह्या ठिकाणी पसरवलं गेलं मित्रांनो. पूर्वी ह्या ठिकाणी सामाजिक काम करायचो, सहकुटुंब करायचो, पण त्यानंतर ह्या ठिकाणी जेव्हा जेव्हा घरी यायचो तर तेव्हा लगेच खास करून सांगतो, महिला मंडळीचे कानं भरणं चालू झालं. आई असेल, पत्नी असेल, की ही करायची काय गरज आहे, असले कुठं करायची काय गरज आहे, ही असले सामाजिक काम कुठं असतं का, ही वेड्या लोकांमध्ये, बेवारस लोकांमध्ये असले करायची काय गरज आहे, प्रसिद्धी करायची काय गरज आहे, वगैरे वगैरे. मग ती पत्नीला एक बोलणं असेल, आईला एक बोलणं असेल, ही घरामध्ये ही चालू होतं सगळं छानपैकी. ही कसं कुठं ह्याला ब्रेक बसेल, कसं तुटल, ही विषवल्ली मित्रांनो काही लोकांनी पसरवली. आणि ही मला अतिशय खेदानं म्हणजे अंतकरण भरून आलेलं आहे. मी 2 वेळेस व्हिडिओ काढले, व्हिडिओ काढायची गरज नव्हती. तुम्ही म्हणता हे असलं जाहीरपणे सांगायची काय गरज, मूर्खपणा आहे. अहो नाही, पण काय फाशी घेऊन मारायचं काय मला सांगा तुम्ही. ह्या तुळजापुरात सामाजिक काम केलं म्हणजे काय पाप केलं काय. आणि काय सांगायला माझी बदनामी पंकज शाहीनला. आता घरापर्यंत काय सांगितलंय, मला बाहेर मटक्याचा नाद आहे, जुगाराचा नाद आहे, मला बाहेर ह्या ठिकाणी मी मटण खातो, मी बाहेर दारू पितो, मी बाहेर अजून मला माझे 10 लफडे आहेत, बाहेर ही आहे ती आहे, मी डान्स बारला जातो, मी इकडे जातो, मी स्पाला जातो. अरे त्याच्या जी माणूस 5 मिनिटात अपघात झाला 5 मिनिटात जातो, त्याला बाहेरचा नाद असतो काय, जाऊ शकतो का माणूस. जी माणूस 5 मिनिटात ह्या ठिकाणी काय घटना घडली की 5 मिनिटात हजर होतो जागेवर, त्या माणसाला वाईट असू शकतो का माणूस. जी माणूस 3:30 वाजता पहाटे उठतो आणि व्यायाम प्राणायामचा संदेश दिला आतापर्यंत, ही माणूस व्यसनी असू शकतो का, जुगारडा असू शकतो का. मी लोकांना जुगारातून बाहेर काढलेला आहे. तर घरापर्यंत काय चुकीचा मेसेज पाठवला आहे की घर फुटण्यासाठी. लक्षात घ्या, सगळं षडयंत्र गेल्या 6 महिन्यात ही इथपर्यंत आलं. लक्षात घ्या, त्यामुळे बोलावं लागतं. आणि का बरं बोलावं लागतं, तर सामाजिक काम करू नका. सामाजिक काम करताना काय काय भोगावं लागतं लक्षात घ्या. ही तुम्हाला सांगायला लागलो, मी जाहीरपणे सांगायला लागलो. कोणाची भेट नाही आपल्याला, काय नाही. लोकांचं चांगलं करून लक्षात घ्या. हे लोक जर असे पलटी होऊन जर वागत असतील, अनेकांचं मित्रांनो घरं बसवलेले आहेत, सगळ्यांना माहिती, मी व्हिडिओ पण टाकलेले आहेत. पण आजची अवस्था अशी आहे की घरात भांडणं लावलेली आहेत. आणि आता मला लोक उपदेश करायला फोन करून की तुम्ही तुमच्या आईची काळजी घ्या, तुमच्या ही. अरे बाबा नो, आमच्या आईची काळजी मी तळहाताच्या फोडासारखी घेतलेली आहे, पण तुम्ही जी गैरसमज पसरवलं ना, त्याच्यामुळे ही अवस्था झालेली आहे. तुम्ही जी भांडणं लावलं ना सगळे कुरकुरी येऊन, कशाला तर आलं घरात की कानं भरायचे, कशाला तर आले की कानं भरायचे, ही तुमचं हे आहे षडयंत्र. तुमच्या षडयंत्रामुळे ही भोगा लागलो आज मी. गेली 6 महिन्याची भोगा लागलोय. मी बोलून सुद्धा दाखवलेला अनेकांना. तर आज मित्रांनो लक्षात घ्या, घरापर्यंत लोन आलेलं आहे. आणि त्यामुळे घरातील वादविवाद असतील, मतभेद असतील, ही ह्या लोकांनी षडयंत्राद्वारे केलेलं आहे. आणि आज जेव्हा लक्षात घ्या, आज फॅमिलीसोबत पुन्हा सामाजिक काम चालू केलं, ते आजोबा सापडले म्हणून, तर पुन्हा अजून ह्या ठिकाणी बुमरँग सगळं पुन्हा षडयंत्र चालू झालेलं आहे. लक्षात घ्या. आणि काय व्हायचं ते परिणाम होऊ द्या, मी बी तयार आहे. मी बी काय तुम्हाला सांगतो, सामाजिक काम केलेला माणूस आहे. त्यामुळे बदनामी षडयंत्र ही काय असते नेमकं, आई तुळजाभवानी जाणार भावना दाटवून आलेल्या आहेत. त्यामुळे शब्द सुद्धा अपुरे आहेत मित्रांनो. की आज घरापर्यंत लोन आलेलं आहे, घरात सुद्धा किरकिर प्रचंड, की तुम्ही बाहेर जुगार खेळता का, आणि तुम्ही बाहेर काय लफडे आहेत का, आणि 10 ठिकाणी तुमचे हे आहेत, आणि असं तसं. मी जाहीर गल्लीत बोलायला लागलोय, भ्यायचं कारण नाही. आपण काय केलेलंच नाही, तर विनाकारण हे असले आरोप आणि कान भरणारे लोक लक्षात घ्या नालायक. बाहेरून आम्ही पती पत्नी आलो काय एन्जॉय करून, की लगेच कान भरायला चालू, की असले एन्जॉय असतो का, कशाला व्हिडिओ काढता असले. काय करायचं तुम्हाला, आम्ही पती पत्नी नाचा लागलो ना, आम्ही पती पत्नी कार्य करालो, तुमच्या का पोटात दुखा लागलं, भानगड काय तुमची. आणि त्यामुळे घर फोडायचं काम चालू केलं काय, बदनामी अफवा पसरायचे, कान भरायचे. आणि हे मित्रांनो 6 महिने झालं बघा लागलो मी. आणि अवघड आहे सगळं मित्रांनो. आणि काय होईल ते होईल, लक्षात घ्या. मी तयार आहे, कोण बदनामी करू काय करू, पण तुम्ही सगळ्यांनी साक्षीदार आहात. पंकजाने गेल्या 20 वर्षापासून काय काय काम केलं, तुळजापुरात कसं वागला, ही माझे मित्र बालमित्राला सुद्धा सगळं माहिती आहे. लक्षात घ्या, बालमित्राला माहित असतं. त्यामुळे व्यायाम करणारा माणूस, हे करणारा माणूस. आणि त्यामुळे कुणीतरी काहीतरी अफवा करायला लागले म्हणून मला आज भोगावं लागलं, मला आज ही प्रत्येकजण बोलून दाखवावं लागलं, त्यामुळे बोलावं लागतं. लक्षात घ्या. धन्यवाद मित्रांनो. विचित्र अवस्था आहे सगळी. सामाजिक काम करणं काय सोपं नाही, सगळं विचित्र आहे सगळं. कोणाचं पाप पोटात दुखत असेल, कोण दुखाला जाईल, कोण काय षडयंत्र करेल, काय कळत नाही मित्रांनो. असो, घरापर्यंत घर फुटायची वेळ आली म्हणून ही बोलून दाखवायची वेळ आली मला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकसेवा फाउंडेशन तुळजापूर. आपलं मत नक्की सांगा. जाहीर बोलल्यामुळे जनजागृती होते आणि समाज भावना कळतात मित्रांनो, व्यक्त होणं गरजेचं आहे.